लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2.2 कंप्लीट केलेली आहे. तर मायस्ट्रियस एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करा. सेकंड जो ट्रिग्नोमेट्री म्हणजे पार्ट 1 हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. टुडे वी स्टार्ट द चॅप्टर 3 ट्रिग्नोमेट्री सेकंड. त्यातील आपल्याला काय पाहायचं, कंपाऊंड अँगल. सम आणि डिफरन्सच्या फॉर्ममध्ये जे अँगल्स असतात त्यांना काय म्हणतात, ते कंपाऊंड अँगल्स. आणि आपल्याला कंपाऊंड अँगलचं काय पाहिजे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू पाहिजे आहेत. तर त्यातील पहिला थेरम आहे, फॉर एनी टू अँगल्स ए अँड बी कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. आपल्याला हे काय करायचं, प्रूव्ह करायचं. त्यासाठी आपण हे स्टँडर्ड युनिट सर्कल काय करू, ड्रॉ करू. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे त्याचं सेंटर कुठं आहे, ओरिजिनला, आणि रेडियस किती आहे सर्कलची, 1 युनिट एवढी का आहे रेडियस आहे. आणि हियर आपण पी पॉइंट आणि क्यू पॉइंट कन्सिडर केले सच दॅट अँगल एक्स ओ पी, अँगल एक्स ओ पी इट इज इक्वल टू काय आहे, अँगल एक्स ओ पी इट इज इक्वल टू ए अँगल घेतला आपण, एवढा अँगल एक्स ओ पी हा किती आहे, ए. अँगल एक्स ओ क्यू, अँगल एक्स ओ क्यू इक्वल टू बी घेऊ आपण, बी अँगल कन्सिडर करू. आणि हियर आर पॉइंट आपण कन्सिडर करू. नंतरचं काय घेता येईल आपल्याला, हे अँगल हा बी आहे आणि एस पॉइंट घेतलेला एक्स ॲक्सिस वर. स्टँडर्ड युनिट सर्कल एक्स ॲक्सिसला एस पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, हे कन्सिडर केलं आपण. आणि ओ पी इक्वल टू ओ क्यू, हे रेडियाय आहे सर्कलच्या, आणि ते किती घेतलेलं आहे, 1 युनिट एवढं रेडियाय घेतलेली आहे, रेडियस 1 युनिट आहे. मग आता पी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आपल्याला, कार्टेशियन कोऑर्डिनेट पी पॉइंटचे. तर आपण पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मधील रिलेशन पाहिलं होतं. कार्टेशियन कोऑर्डिनेट एक्स इक्वल टू काय आहे, आर कॉस थिटा, आणि वाय इक्वल टू काय आहे, आर साइन थिटा. हे रिलेशन आहे पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये. मग पी पॉइंट आहे हा जो टर्मिनल रे ओ पी एक्स ॲक्सिसची म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची किती मेक अँगल करतं, ए अँगल, म्हणजे थिटा किती घ्यावा लागेल आपल्याला, ए. मग पी चे कोऑर्डिनेट किती होणार, एक्स कोऑर्डिनेट पी चा किती होईल, आर किती आहे 1, आणि इंटू काय होणार आहे कॉस ए, थिटा किती आहे ए, म्हणजे काय होणार आहे कॉस ए हा एक्स कोऑर्डिनेट राहणार पी पॉइंटचा. आणि वाय कोऑर्डिनेट काय राहणार आहे 1 इंटू साइन ए, म्हणजे काय येणार आहे साइन ए, एवढा काय राहणार आहे पी पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट आहे. तसंच सिमिलरली क्यू पॉइंट साठीचा एक्स कोऑर्डिनेट 1 इंटू काय अँगल किती मेक केलेला आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसने ओ क्यू रेने बी अँगल. तर मग काय येणार आहे कॉस ऑफ बी, आणि वाय कोऑर्डिनेट काय राहणार 1 इंटू साइन ऑफ काय राहणार आहे बी, साइन ऑफ बी, म्हणजे कॉस बी आणि साइन बी हे काय राहणार आहे क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट राहणार. मग आपण ते काय करू, कन्सिडर करू. डायरेक्टली काय ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल आता. therefore coordinate of point PR, coordinate of point P and Q are, P चा कोऑर्डिनेट काय येणार cos A, x कोऑर्डिनेट cos A, आणि y कोऑर्डिनेट काय sin A, आणि Q पॉइंट आहे त्याचा x कोऑर्डिनेट काय येणार आहे cos B, आणि y कोऑर्डिनेट काय sin B. हे P आणि Q चे कोऑर्डिनेट मिळाले आपल्याला. आणि आता आपण काय करू, पी क्यू डिस्टन्स काढू. म्हणजे आता हे समजा x1 x2 घेऊ आपण आणि y2 घेऊ, आणि हे x1 आणि y1 डिस्टन्स फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, समजा पी पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट x2 y2 घेतलं आपण, आणि क्यू पॉइंट आहे त्याचं कोऑर्डिनेट x1 y1 असं कन्सिडर केलं. पी क्यू पॉइंट मधील डिस्टन्स काय डिस्टन्स फॉर्म्युला आहे
इन ब्रॅकेट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. मग आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलाने काय पी क्यू मधलं डिस्टन्स काय करायचं फाइंड आउट करायचं. मग देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू इक्वल टू काय घेता येईल इन अंडर रूट घेऊ आपण. पी क्यू इक्वल टू बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू इट इज इक्वल टू इन अंडर रूट काय येणार कॉस ए मायनस कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर कॉस ए मायनस कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजे साइन ए मायनस साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन ए मायनस साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानुसार आपण काय केलं डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार पी क्यू डिस्टन्स काढू आणि आता एक्सपान्शन घेऊ येतं कॉस ए मायनस कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी आणि प्लस कॉस स्क्वेअर बी. आता पुढची टर्म आहे ते साइन ए मायनस साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे ते मी याचं एक्सपान्शन इथं खाली लिहिते प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टाइम साइन ए इंटू साइन बी आणि प्लस साइन स्क्वेअर बी. एवढं एक्सपान्शन येतं. आता कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए एका ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण. मग इन अंडर रूट कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए आधी लिहिला तरी चालेल. नंतर कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी एका ब्रॅकेट मध्ये घेऊ कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी आणि हे मायनस 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी इकडे खाली लिहिते मी ते मायनस 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी आणि मायनस 2 टाइम साइन ए इंटू साइन बी. मग याची व्हॅल्यू 1 आहे याची सुद्धा व्हॅल्यू किती 1. दिस इज इक्वल टू काय येणार इन अंडर रूट हे 1 टाकता येईल प्लस 1. ह्या दोघांमधून -2 काय करू आपण कॉमन घेऊ. -2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे कॉस ए इंटू कॉस बी आणि मायनस साइन ए मायनस साइन कॉमन घेतल्यावर इथं प्लस येणार प्लस साइन ए इंटू काय आहे साइन बी. एवढं येतं. 1 प्लस 1 किती येणार आहे 2 येणार. दिस इज इक्वल टू इन अंडर रूट 2 मायनस 2 इंटू इन ब्रॅकेट कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. एवढं मिळालं आपल्याला. हे काय आहे पी क्यू आहे आणि पी क्यू स्क्वेअर लिहू आपण. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इट इज इक्वल टू अंडर रूट निघून जाईल स्क्वेअरिंग केल्यानंतर किती येणार मग 2 मायनस 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू काय आहे साइन बी. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणू कॉल्ड ॲज इक्वेशन 1. आणि आता आपल्याला काय करायचं आहे एवढं पी क्यू मिळालं डिस्टन्स फॉर्म्युलानुसार. आता आपण एक्स ॲक्सिस इथे शिफ्ट करू म्हणजे ओ क्यू ला शिफ्ट करू एक्स ॲक्सिस म्हणजे ओ क्यू काय घेता येईल आपल्याला एक्स ॲक्सिस असं कन्सिडर करायचं आणि याला परपेंडिक्युलर मग ह्या ओ क्यू ला परपेंडिक्युलर म्हणजे वाय ॲक्सिस एवढ्या इकडे येणार परपेंडिक्युलर ते आपण कन्सिडर करू. याच्या अलाउन राहणार वाय ॲक्सिस. जेवढा एवढ्या अँगलने शिफ्ट केला तेवढा इकडे शिफ्ट करायचं म्हणजे काय राहणार आहे वाय ॲक्सिस त्याला परपेंडिक्युलर राहणार. मग हा जो क्यू पॉइंट आहे तो कशावर राहणार एक्स ॲक्सिस वर राहील. मग इथं आपण जर कन्सिडर केला एवढा बी अँगल सबट्रॅक्ट होईल. मग पी हा अँगल आहे पी ओ क्यू यांचं मेजरमेंट किती आहे ए मायनस बी एवढं मेजरमेंट राहणार ए मायनस बी.
आणि मग नंतर काय होणार, हा जो पॉइंट आहे हा एवढा अँगल, हे जेवढं कॉर्ड आहे तेवढंच इथं आहे, हा हा हे सुद्धा किती राहणार, एवढा अँगल ए मायनस बी राहणार, ए मायनस बी. मग हा एक्स ऍक्सिस आणि हा आर पॉइंट आपण काय करणार, कन्सिडर करणार. मग एक्स ऍक्सिस घेतलं, मग आता स्टँडर्ड युनिट सर्कल आहे आणि स्टँडर्ड युनिट सर्कल म्हटल्यानंतर त्याची रेडियस किती आहे, 1 युनिट, म्हणजे ओ क्यू किती आहे 1. मग एक्स ऍक्सिस घेतल्यावर त्याचं काय येणार आहे, याचा कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस वर किती असतं, 0 असतं. मग एवढा काय राहणार आहे, हा वाय कोऑर्डिनेट आहे. म्हणजे क्यू चे कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाल, 1 आणि 0 मिळाल. आणि नंतरचा पी पॉइंट, आता एवढा अँगल किती होतो, हा बी सबट्रॅक्ट होईल. टोटल एवढा अँगल ए, त्यातून हा बी सबट्रॅक्ट केला म्हणजे मग हा किती मिळणार आपल्याला, एवढा अँगल ए मायनस बी. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस चे पी पॉइंटने किती अँगल मेक केला, ए मायनस बी, एवढा अँगल मेक केला. जसे इथे एक्स ओ पी ए आहे तसं आता अँगल का होणार, क्यू ओ पी, अँगल क्यू ओ पी, क्यू ओ पी इट इज इक्वल टू काय आहे, ए मायनस बी येतं. मग आपण जसं पी चे कोऑर्डिनेट काढले एक्स ऍक्सिसच्या विथ रिस्पेक्ट टू, किती आलं, कॉस ए साइन ए, असं कोऑर्डिनेट आले. मग इथं अँगल किती झाला, ए मायनस बी. मग देअरफॉर आता कोऑर्डिनेट काय राहणार पी चं, कॉस ऑफ ए मायनस बी असा राहणार, हा एक्स कोऑर्डिनेट राहणार. आणि वाय कोऑर्डिनेट काय राहणार आहे, साइन ऑफ ए मायनस बी. म्हणजे इथं थिटा किती आहे, ए मायनस बी आहे. आणि क्यू पॉइंट आहे, आपण क्यू पॉइंट कसं घेतलेला आहे, एक्स ऍक्सिस वरती कन्सिडर केलेला आहे कारण एक्स ऍक्सिस तिथं शिफ्ट केलं. अँड क्यू पॉइंट किती येणार आहे, 1 0, कारण स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, एवढं डिस्टन्स म्हणजे एक्स ऍक्सिस वरील 1 येणार आणि एक्स ऍक्सिस वर वाय काय असतो, 0 असतो, हे कन्सिडर करता येईल. आता हे कोऑर्डिनेट घेऊन आपण काय करू, पी क्यू डिस्टन्स काढू. म्हणजे देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युलानुसार काय येणार, पी क्यू इक्वल टू, पी क्यू इक्वल टू काय येणार, इन अंडर रूट, इन अंडर रूट काय, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 काय आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय घेऊ आपण, हे x2 y2 घेऊ आणि हे x1 y1, कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी, ए मायनस बी मायनस हा एक्स कोऑर्डिनेट 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 साइन ऑफ ए मायनस बी आणि y कोऑर्डिनेट किती आहे, 0 ब्रॅकेट स्क्वेअर, असं कन्सिडर केलं आपण. मग दिस इज इक्वल टू काय येणार, एक्सपान्शन घेऊ आपण, इन अंडर रूट कॉस स्क्वेअर ऑफ ए मायनस बी आणि मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी आणि याचं प्लस 1 आणि इकडे काय आहे, प्लस याचं एक्सपान्शन काय होणार आहे, साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी, एवढं येतं साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी. मग कॉस स्क्वेअर ऑफ ए मायनस बी प्लस साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी आपण काय करू, एका ब्रॅकेट मध्ये लिहू, कॉस स्क्वेअर ऑफ ए मायनस बी प्लस साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी, हे एका ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी, मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी आणि प्लस 1 हे लिहिलं. तर आता कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर म्हणजे हा एक अँगल घेतला, सारखाच अँगल आहे, त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 1 मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी आणि प्लस 1. तर पी क्यू डिस्टन्स किती मिळतं आपल्याला, पी क्यू इक्वल टू इन अंडर रूट 1 प्लस 1 किती, 2 मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी, एवढं मिळालं. आणि
स्क्वेअरिंग करू. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू काय येणार 2 मायनस 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. हे इक्वेशन सेकंड. लेफ्ट साइडला सारखंच आहे. इक्वेशन 1 आणि 2 काय करू आपण इक्वेट करू. लेफ्ट साइड सारखी म्हणजे राईट हँड साइड काय सारखी जाणार आहे. 2 मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी. Therefore from equation 1 and 2 काय लिहिता येईल. Therefore from equation 1 and 2 1 आणि 2 वरून काय येणार पी क्यू स्क्वेअर इक्वल टू काय आहे 2 मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी. 2 मायनस 2 टाइम कॉस ऑफ ए मायनस बी इट इज इक्वल टू काय येत आता हे 2 मायनस 2 टाइम in bracket cos A into cos B plus sin A into काय आहे sin B. फ्रॉम 1 and 2 आपण लिहिलं तर हा 2 काय होईल कॅन्सल होईल आणि काय राहतं खाली therefore minus 2 into cos of A minus B it is equal to minus 2 into in bracket cos A into cos B प्लस साइन ए इंटू काय आहे साइन बी. एवढं येतं. मग -2 ने डिवाइड करताय. डिवाइडिंग बाय -2 डिवाइडिंग बाय -2 -2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं देअरफॉर कॉस ऑफ ए मायनस बी इट इज इक्वल टू -2 कॅन्सल होईल. इट इज इक्वल टू काय येतं कॉस ए इंटू काय कॉस बी प्लस साइन ए इंटू काय आहे साइन बी. हे इक्वेशन आपल्याला काय मिळालेलं आहे. कॉस ऑफ ए मायनस बी पहा आले प्रूव्ह झालेलं आहे. कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे हा कंपाऊंड अँगल ए मायनस बी. मग कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. हे फॉर्म्युला मिळालेला आहे. मग आपण कशाने फाइंड आउट केलेलं आहे डिस्टन्स फॉर्म्युलाने काय केलेलं आहे फाइंड आउट केलेलं आहे. आता याच्यावरतीच आधारित का आहे सेकंड आहे तर आपण तेवढं सेकंड काय करू कंप्लीट करू म्हणजे कॉस ऑफ ए मायनस बी आणि दुसरा जो आहे थेरम सेकंड आहे कॉस ऑफ ए प्लस बी ते काय होतील प्रूव्ह होतील. तेवढं पाहू आपण. याचाच यूज करायचा आहे आपल्याला. कॉस ऑफ ए मायनस बीचा काय करायचं आहे यूज करायचं आहे. आता आपण थेरम सेकंड पाहू. फॉर एनी टू एंगल्स ए अँड बी कॉस ऑफ ए प्लस बी इक्वल टू काय आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपण थेरम 1 पाहिलेलं आहे. थेरम 1 का आहे कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी हे पाहिलेलं आहे. तर आपण याचा यूज करू. मग वी नो दॅट आता ए आणि बी ऐवजी आपण एक्स आणि वाय त्या फॉर्ममध्ये लिहू. कॉस ऑफ एक्स मायनस वाय इक्वल टू काय आहे कॉस ऑफ एक्स अँगल कॉस ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ वाय प्लस साइन ऑफ एक्स इंटू साइन ऑफ वाय ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग पुट करू आपण. पुट एक्स इक्वल टू काय आहे ए आणि वाय इक्वल टू काय टाकू आपण मायनस बी टाकू. म्हणजे फोर कॉस ऑफ ए आणि मायनस इन ब्रॅकेट काय मायनस बी वायची व्हॅल्यू आपल्याला मायनस बी टाकायची. इट इज इक्वल टू कॉस एक्स म्हणजे काय येणार कॉस ए इंटू कॉस ऑफ काय आहे मायनस बी प्लस साइन ए एक्सची व्हॅल्यू साइन ए आणि इंटू काय आहे साइन ऑफ मायनस बी. मग मायनस इंटू मायनस इथं काय होणार आहे प्लस होणार. देअरफॉर काय मिळतं आपल्याला कॉस ऑफ ए मायनस बी मायनस मायनस प्लस कॉस ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू काय मिळणार कॉस ए इंटू कॉस ऑफ मायनस बी इंटू कॉस ऑफ मायनस बी प्लस साइन ए
इंटू साईन ऑफ मायनस बी. मग आपण फॉर्म्युला वापरू. हिअर ॲट बट कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे निगेटिव्ह अँगलसाठी कॉस ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू काय आहे कॉस थिटा अँड साईन ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय मायनस साईन थिटा आहे. हा फॉर्म्युला आहे. मग कॉस ऑफ मायनस बी काय राहणार कॉस बीच राहणार ह्याच्यानुसार आणि साईन ऑफ मायनस बी काय राहणार मायनस साईन बी येणार. म्हणजे काय लिहिता येईल कॉस ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी आणि प्लस साईन ए इंटू काय आहे मायनस साईन बी असं लिहिता येईल आपल्याला. मग प्लस इंटू मायनस मायनस होणार दिस इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी आणि मायनस साईन ए इंटू काय मिळतं आपल्याला साईन बी. हे काय झालं प्रूव्ह झालं काय कॉस ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू काय आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी आणि कॉस ऑफ ए मायनस बी आपण प्रूव्ह केलेला आहे इट इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी. मग आता दोन्ही ऑब्झर्व करा ए मायनस बी असेल तर इकडं प्लस साईन ए बाकीच्या टर्म सारख्याच आहेत कॉस ए इंटू कॉस बी साईन ए इंटू साईन बी आणि इथं ए प्लस बी असेल तर इथं काय एक्सपान्शनमध्ये मायनस साईन ए. दोन्ही फॉर्म्युले आपण एकत्र लिहू मग म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं. म्हणजे थोडं काय होणार आहे कॉस ऑफ ए प्लस मायनस बी म्हणजे प्लस असेल तर वरती मायनस घ्यावं लागेल आपल्याला आणि मायनस असेल तर काय प्लस घ्यावं लागेल म्हणजे दोन्ही एकत्र घेऊ आपण. मग कॉस ऑफ ए इंटू कॉस बी आता इथे वरती आपण प्लस घेतलेले प्लस असेल तर एक्सपान्शन मध्ये मायनस साईन आणि मायनस असेल तर एक्सपान्शन मध्ये काय प्लस साईन. मग मायनस वर प्लस येणार साईन ए इंटू काय आहे साईन बी. हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला हा कंपाऊंड अँगल साठीचा कॉस ऑफ ए प्लस ऑर मायनस बी इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस ऑर प्लस साईन ए इंटू साईन बी. हे एक्सपान्शन मिळालं आपल्याला आणि नंतर आता याचे यूज करून आपल्याला काही व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या याच्या आधारावरती काही रिझल्ट्स आहे तर ते पाहू आपण. रिझल्ट्स मग पहिला आहे कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. मग कॉस ऑफ ए मायनस बी चा वापर करू आपण. मग इथं ए म्हणजे किती पाय बाय 2 आणि बी म्हणजे किती आहे थिटा. मग त्यात काय करता येईल दिस इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे कॉस ऑफ पाय बाय 2 इंटू काय आणणार आहे कॉस थिटा कॉस ऑफ पाय बाय 2 इंटू कॉस थिटा आणि मायनस असेल तर इथं काय प्लस आहे प्लस साईन ए म्हणजे साईन पाय बाय 2 इंटू काय आहे साईन बी म्हणजे थिटा. मग कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू काय येणार आहे कॉस थिटा आणि साईन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि इंटू काय आहे साईन थिटा. म्हणजे आपल्याला काय मिळालं पहिली टर्म 0 आणा आणि इट इज इक्वल टू काय मिळालं साईन थिटा. हा फॉर्म्युला मिळाला कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इट इज इक्वल टू काय साईन थिटा. ह्या एक्सपान्शन नुसार आपण काय केलं फाइंड आउट केलं. आता सेकंड आपण करू कॉस ऑफ का आहे पाय बाय 2 प्लस थिटा कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. मग कॉस ए प्लस बी इक्वल टू काय आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस का है साइन ए इंटू साइन बी. we know that cos of a plus b it is equal to काय फॉर्म्युला आहे cos a इंटू cos b आणि प्लस असेल तर एक्सपान्शन मध्ये मायनस आहे मायनस साइन ए इंटू काय आहे साइन बी. मग यात टाकू ए म्हणजे पाय बाय 2 आणि बी म्हणजे काय आहे थिटा. ते टाकताय therefore
काय येणार मग? therefore cos of pi by 2 plus theta it is equal to cos A. A किती आहे? पाय बाय 2 इंटू का आहे? cos B. B म्हणजे काय? थिटा. cos of theta मायनस साइन A इंटू साइन B. A म्हणजे पाय बाय 2 साइन ऑफ पाय बाय 2 इंटू का आहे? साइन थिटा. therefore cos पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 आहे. 0 इंटू cos थिटा मायनस साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि इंटू किती आहे? साइन थिटा. मग हे काय आहे? 0 होईल आणि मायनस किती येतं? साइन थिटा. मग cos ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा इट इज इक्वल टू काय आहे? मायनस साइन थिटा. आणि cos ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू काय? साइन थिटा प्लस साइन थिटा. मग आपल्याला पाय बाय 2 मायनस थिटा किंवा पाय बाय 2 प्लस थिटा कॉस असेल तर साइन भेटतं. आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फर्स्ट. त्याच्यामुळे कॉसची व्हॅल्यू काय? पॉझिटिव्ह म्हणजे प्लस साइन थिटा. आणि कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कन्सिडर करायचा. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसची व्हॅल्यू किती असते? मायनस. व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. मग मायनस काय घेतं? साइन थिटा. किंवा हे एक्सपान्शन वरून आपल्याला काय करता येतं? व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. cos पाय बाय 2 मायनस थिटा साइन थिटा आणि cos पाय बाय 2 प्लस थिटा इक्वल टू काय आहे? मायनस साइन थिटा. हे दोन फॉर्म्युले आणि आपण दोन काय? हिअर cos ऑफ A मायनस B आणि cos ऑफ A प्लस B हे दोन थेरम पाहिलेले आहेत आणि बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.